सुरुवात करायची आहे. दोन पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. संतोष वलवी आणि स्क्वेअर एक पंच आपण पाहतोय अतुल राव. दोन सलामी वीर आपण पाहतोय कैलास तांबडी आणि कल्पेश कोठावले. मागची स्पर्धा खूप चांगली गेली होती टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा टीमला आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर हे दोन संघ समोरासमोर आले होते आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाने शिलोतर संघाला पराभूत केलं होतं. त्या अगोदर देखील मागच्या वर्षी स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये शिलोतर संघाने टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला पराभूत केलं होतं. म्हणजे परतफेड केली होती टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा टीमनं. आता पुन्हा एकदा शिलोतर संघाकडे ती परतफेड करण्याची संधी आहे. पाहूया, एक चांगला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ जवळचे संघ आहेत आणि एक मैत्रीपूर्ण लढत या दोन संघादरम्यान नक्कीच पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ ज्यावेळेस एरियाचं क्रिकेट खेळलं जात असतं त्यावेळेस हे दोन संघ एक संघ करून खेळत असतात आणि एक चांगली मॅच या संघामध्ये पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहतोय जे क्षेत्ररक्षण आहे ते इथे सजवलं जातोय. ललित भोवर पहिले षटक हाताळण्यासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेट एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. किरण भुजड आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये प्रवीण याला पाहतोय आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. मात्र चेंडू हातामधून निसटला आणि तिकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होता ऋतिक. चेंडूला फील्ड करतोय. धाव येत नाहीये. पहिला चेंडू हा निर्धाव. कैलास तांबडी याचं क्रिकेट भरपूर इम्प्रूव्ह झालेला आहे. भरपूर इम्प्रूव्हमेंट त्याने केलेली आहे आणि तेच कारण त्याला सलामीला इथे पाठवलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. बघा इनफिल्डच्या वरून हा फटका खेळलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. कैलास तांबडीच्या बॅट मधून निघालाय. पहिला चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. चौकार येतोय. बघा पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न मात्र अमृत भोये याला शोधलाय. सरळ अमृत भोये यांच्या हातामध्ये हा चेंडू. फलंदाज बाद. तर पहिली विकेट डाऊन झालाय. नव्याने बॅटर येतोय जितेंद्र माळी. जितेंद्र माळी न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये पण पाहतोय कुठेतरी बदलाव होताना दिसतोय. संतोष खोम कुठेतरी मागे थांबलाय आणि एक वेगळी रणनीती या मॅच मध्ये आपण पाहतोय आखली जाते. पाहूया ही रणनीती किती कामी येईल आणि लाभदायक ठरेल टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा टीम साठी. चितोबाळीसाठी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. चेंडू हाताला गेलाय. धाव फलक 4 धावा. चेंडू टाकून झाले 4. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत पॉवरफुल राहिलेला आहे. ललित भोवर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक वेगवान चेंडू आहे. बघा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता जितू माळी याने, मात्र कल्पेश याने चांगला कॉल दिलाय. नो. बघा यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेला. विकेट किपर च्या हातामधून चेंडू जरूर निसटला, मात्र चेंडू हा निर्धाव आलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. धाव फलक पाहतोय आपण 4 धावा.
अवलेस आपण पाहतोय जोरकास मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपर झालं नव्हतं, मात्र एक सिंगल धाव मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा जितू माळी हा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण शेवटच्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. बघा बॅटला चेंडू लागल्यानंतर थोडासा शरीराचा वेध देखील घेतला होता, मात्र जास्त दुखापत झालेली नाहीये. पाहू शकता कशा प्रकारे चेंडू बघा बॅटला लागल्यानंतर हा चेंडू सरळ डोक्यावरती येऊन लागला, मात्र जास्त मोठी दुखापत नाहीये. पहिले षटक समाप्त झाले. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण भुजाड, त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर आपण महेंद्र जाधव याला बघितला, महेंद्र जाधव याने देखील विकेट हॅट्रिक घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला राजू शेलका पाहायला मिळाला होता, मात्र या मॅच मध्ये तो पाहायला मिळतोय. नक्कीच त्याची कुठेतरी कमी जाणवली होती त्या स्पर्धेमध्ये. सध्या तरी किरण आलाय बॉलिंग मार्कवर. आज आपल्याला अमृत भोई देखील इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बोलेस बघा मिस टायमिंग झालाय, चेंडू हवेमध्ये आहे. ललित आहे तिकडे, ललित भोवर, कुठली चुकी होणार नाहीये. पकडला जातोय झेल, फलंदाज जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का घरला बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो. संतोष कोम येतोय न्यू बॅटर. अजयची वरठा आपल्यापासून रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद. तर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जोरदार अपील इथे झालेली आहे. अपील इथे फेटाळून लावलेली आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू कुठेतरी उसरी घेणारा होता, एस्टनच्या वरून निघून जाईल, आणि तेच दर्शवलंय. या षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस बघा पुन्हा एकदा संधी होती इकडे, मात्र एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. खूप चांगली बॉलिंग इथे होताना दिसते. धावफलक 1 ने पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. बघा 9 चेंडूची वाट बघितल्यानंतर कल्पेश कोठावले हा स्ट्राईक वरती आलेला आहे. त्यासाठी देखील ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जातोय या स्क्वेअर लेग मध्ये. शतरक्षक आहे तिकडे, खूप चांगले शतरक्षण. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने धावफलक पुढे जातोय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. बोलेस बघा मिस टायमिंग झालाय. बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात येतोय. ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा बॅकफूट वरती होता आणि चेंडू शरीरापासून दूर होता, तेच कारण बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल किरण भुसाड. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षक आहे. एक धाव वेगाने कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि होतोय देखील. दुसरी धाव कंप्लीट झाली. धावफलक 2 ने
पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत आपण पाहतोय. षटक संपल्यात. दोन षटकांचा खेळ झाल्यानंतर 10 धावा, 2 गडी बाद 10 धावा. कुठेतरी या मॅच मध्ये आपण पाहतोय शिल्लोत्तर संघाचा सध्या तरी अधिराज्य आपण पाहतोय कुठेतरी प्रभाव टाकताना दिसत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत पण संतोष कोम अजूनही आहे. संतोष कोम यांनी मागची स्पर्धेमध्ये भरपूर बोंब केली होती आणि मालिकावीर आणि बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी त्याने फटकावली होती. पाहूया या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये काय करेल. प्रयत्न तर मोठ्या फटक्याचा होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. बघा आज जर आपण बघितलं रणनीती कुठेतरी वेगळी पाहायला मिळाली. कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळाले आणि त्याचा इथे फटका बसताना दिसतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचू शकलेला नाही. मिस टायमिंग झाला होता आणि खाली क्षेत्र होतं. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली. धावफलक 2 ने पुढे सरसावलाय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. प्रवीण आलाय. प्रवीण परेड हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस बघा शॉर्टम पुल केलाय आणि पॉवरफुल झालाय. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावांकरता षटकार. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता मात्र चेंडूला खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे रवींद्र. थोडासा मिसफील्ड झाला, थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. 20 धावा, 2 विकेट इथे गमावल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारील 4 षटकामध्ये टायगर स्पोर्ट्स भिवंडी हा संघ. बॅटिंग लाईनअप तर खूप खोलवर आहे या टीम कडे. बघा कुठेबाचा चेंडू होता आणि आपण पाहतोय बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये आणि या चेंडू होतोय निर्धाव. बघा अपील झाला. यस गॉन. फलंदाज बाद होतोय. संतोष कोम त्याची खाली संपुष्टात. बिग विकेट, बिग ब्लो. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र जाधव. मागची स्पर्धा त्याच्या नावावरती देखील एक विकेट हॅट्रिक आपण बघितली या मैदानावरती. तोच महेंद्र बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. धावफलक 20 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. शिलोत्तर संघाने टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि निर्णय त्यांच्या बाजूने आतापर्यंत लागलेला आहे. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र आलाय. स्ट्राईक वरती पाहतो आपण सलामीचा फलंदाज, सलामीवीर बॅटर कल्पेश कोठावले. कल्पेशचा आपण पाहतो फटका फसला होता. बॅटचा एज लागला होता. आउटसाइड एज, भरपूर मोठा एज लागला होता. तेच कारण विकेट किपरच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला. संधी नव्हती. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आणि अजित आता स्ट्राईक वरती आलाय.
धावफलक 21 धावसंख्येवरती 21. आपण आज जर बघितलं तर बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडेसे चेंजेस झाले होते, तर कुठेतरी फटका बसताना दिसतोय टायगर स्पोर्ट्स बिवाड या टीमला. अवलेस बघा शतरक्षक आहे तर नाही आहे तिकडे, 2 शतरक्षकांच्या मधून हा चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. थँक्यू. बघा सेफ झोन मध्ये हा फटका खेळला होता आणि हा चेंडू जर आपण बघितला ना तर सरळ आमच्या प्रीत पाटील यांच्या भेटीसाठी पाठवला होता. मला वाटतं प्रीत पाटीलने तिकडे चेंडू पकडलाय. थोडासा दुरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अजित याचा डॉट बॉल. 25 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अवरेज बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी झालेली आहे. चेंडूवरती नजर नाही आहे, नजरेडी दुर्घटना घटी, मात्र दुर्घटना झालेली नाही आहे, मात्र निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ. मागची स्पर्धा जर बघितली तर खूप चांगली गेली होती, मात्र या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. सलगचा हा तिसरा चेंडू डॉट येतोय. धाव फलक फक्त 25 धावा 25. अवलेस स्वीप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील येतो निर्धाव. अशा प्रकारे सलग 4 चेंडू निर्धाव आलेले आहेत. षटकाची समाप्ती, 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकामध्ये 25 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 26 धावांचा एक माफक आव्हान ठेवलेला आहे. 24 चेंडू आणि 26 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या असतील. या 26 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट असतील ते म्हणजे भावेश शिवनगा. थँक्यू प्रदीप लोखंडे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिक क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेत त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सामना चालू आहे. गावदेवी शिलोत्तर ए वर्सेस टायगर स्पोर्ट बीबीपाडा या दरम्यान सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आणि धाव फलकावर धावा लावल्यात फक्त आणि फक्त 26 धावा जिंकण्यासाठी. आणि सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आत मंद मंद पावलांनी दाखल होत असताना आपण बघतोय. एका बाजूला आपण बघणार आहोत ललित भोर, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत म्हणजे प्रवीण परेडाला. अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. आज मात्र टायगर स्पोर्टचे काही खेळाडू दिसत नाही आहेत.
सर्व नवीन खेळाडूंना मात्र चान्स दिलाय, संधी दिले, मात्र संधीचं सोनं करावं लागेल आजच्या दिवशी. विलास जाधव देखील दिसत नाहीत या संघामध्ये, टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघामध्ये. सलामीची जोडी ललित भवर आणि प्रवीण परेट अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होतोय, तो म्हणजे मिस्टर प्रेम जाधव. पहिला चेंडू घेऊन जाईल प्रवीण परेट फाटे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याला मात्र नक्कीच फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू मात्र दन 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 करत निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. पडली माझी विकेट विकेट, माझ्या हरी खेळायचे क्रिकेट क्रिकेट, तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. 4 देवण्याची इथे मात्र खातं खोललं जात आहे. प्रवीण परेड मार्फत स्वतःचं खातं खोलतंय आणि संघाचं देखील खातं खोललं जात आहे. प्रेम पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडूला मात्र आउट ऑफ द पार, बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला सीमा रेषा पार. काय अप्रतिम अप्रतिम फटका बघायला मिळतोय प्रवीण परेडच्या बॅटमधनं. आतापर्यंत 10 धावा झालेत, 2 चेंडू. यावेळेला बघा वाईट चेंडू, लगेच रिव्ह्यू घेतलाय संतोष कोमेने. दूरवरून खेळायचा प्रयत्न झाला होता. प्रेम याचा चेंडू विनोद प्रवीण परेड मार्फत आणि रिव्ह्यू बघूया सक्सेस होतोय का. तर नक्कीच वाईट चेंडू आहे, रिव्ह्यू गमावलाय बीबीपाडा संघाने. धावसंख्या 1 ने पुढे फरकते, जाऊन पोहोचते म्हणजे 11 धावसंख्येवर. आतापर्यंत चांगली सुरुवात गावदेवी स्पोर्ट शिलोतर संघाची. यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचे चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलंय, चांगले क्षेत्ररक्षण कल्पेश मार्फत. एकच धाव, 1 धावण्याची धावसंख्या पुढे वाढेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. भरपूर वेळेनंतर मात्र आपण बघतोय ललित स्ट्राईकवर येतोय. धावसंख्या ती म्हणजे 12 धावा, जिंकण्यासाठी 26 धावांचं टार्गेट ठेवले आणि त्याचा इथे पात्र पाठला केला जातोय. ललित स्ट्रायकांकडे बघतोय, पॉवर प्लेचं षटक प्रेम हाताळत असताना. चौथा चेंडू घेऊन जाईल ललितसाठी. याला मात्र इनसाइड आउट पद्धतीने चेंडूला केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, मात्र प्रयत्न केला होता, मात्र असफल ठरतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डिझे. तर काय फटका खेळला होता, इनसाइड आउटचा फटका खेळला होता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र नटराज स्टाईल पद्धतीने चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र निर्धाव, धावसंख्या स्थिर 16 धावा, बिनबाद 16 अशी सुरुवात. गावदेवी शिलोत्तर ए संघ 26 धावांचा पाठला करतोय, धावसंख्या ती म्हणजे 16 धावा. प्रेम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल इथे सुटला जातो, जीवनदान दिलं जातंय. एक तर तुमच्याकडे धावा या तोकड्या आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही झेल देखील सोडताय. षटकाची समाप्ती झाली, 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 18 धावा,
डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच येऊ मैदानात. कम ऑन डीजे. भावेश मारतो या 50 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू डीजे. तर प्रवीण आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय आणि 11 धावा कुठलेत. त्याच्यानंतर ललित 3 चेंडू खेळलाय आणि 6 धावा त्यांच्या बॅटमध्ये आलेत. दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज योगेश येतोय. यावेळेस मात्र बॅटचे छत्रछिक आहेत. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठली चूक करतात कडी बाद. धावसंख्या आहे ती म्हणजे 18 धावा. 8 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय लगेच अजय तुंबडा. 360 डिग्री ज्याला म्हटलं जातंय तोच अजय तुंबडा मैदानाच्या आत दाखल होतोय. प्रवीण तर आपलं काम पूर्ण करून गेलाय. चांगली फलंदाजी प्रवीणने केले. तर गोलंदाजी मार्कवर अजयसाठी. यावेळेस मात्र चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जातोय. चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून जातोय सीमारेच्या पार चौकात. तर 4 धावण्याची धावसंख्या नक्कीच पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 22 आकड्यावर. लवकर सामना संपवायचा आहे. अजय तुंबडा या पाठी ओळखला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि नक्कीच थोडस वर लागला जातोय आणि त्यामुळे पंच लगेचच नकार देत आहेत. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 22 धावा. गडी बाद झाला म्हणजे 1. यावेळेस मात्र आपल्या अंदाजाने या मॅचला फिनिश करून दिले आणि अशा प्रकारे विजय संपादन केले गावदेवी शिलोत्तर हे संघाने. बाहेर फेकला जातोय टायगर कोण